हरे कृष्ण. पुढील प्रवचन हे श्रील राधानाथ स्वामी महाराज यांनी दिनांक 21 ऑगस्ट 1992 रोजी मुंबई, भारत येथे दिलेले असून प्रवचनाचे शीर्षक आहे जन्माष्टमीचा अर्थ. जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णांचा प्रकट दिन, अत्यंत गौरवशाली क्षण साजरा करण्याकरता आपण आपल्या आयुष्यातील वेळ अर्पित केल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो. श्रीकृष्ण आपल्या अकारण कृपेद्वारे या जगतात कसे प्रकट झाले ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी शिकवण आहे. भगवद्गीतेत 4थ्या अध्यायातील 9व्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात, जन्मकर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति माम मेति सोर्जुन. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. श्रीकृष्णांचे रूप दिव्य आहे, आध्यात्मिक आहे. भगवंतांचा कधीही जन्म होत नाही, तर भगवंत ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. ब्रह्मसंहिता 5.1. गोविंद म्हणून ओळखले जाणारे श्रीकृष्ण परम पुरुषोत्तम आहेत. त्यांचे आध्यात्मिक शरीर शाश्वत आणि आनंदमय आहे. ते सर्वांचे उगम आहेत. त्यांचे कोणी उगम नाही. ते सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. ते अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे स्रोत आहेत. ते सर्व कारणांचे कारण आहेत. तर यात महान रहस्य काय आहे? परमपुरुषोत्तम भगवान देवकी वसुदेवांच्या पोटी कसे जन्माला येतात? महान आचार्य आणि धर्मग्रंथ आपल्याला उदाहरण देतात की ज्याप्रमाणे सूर्य आकाशात कधीच जन्म घेत नाही, तर दररोज सकाळी तो सूर्योदयाच्या वेळी पूर्व क्षितिजावर आपल्या दृष्टीस पडतो, त्याचप्रमाणे अनादी, सर्वव्यापी, सर्व शक्तिमान, सर्व नियंत्रकांचा परम नियंता असलेले श्रीकृष्ण आपल्या अकारण कृपेने देवकीच्या गर्भाच्या कक्षेत प्रकट होऊन आपल्या दृष्टिक्षेपास येतात. गीता 14.4. अहम बीज प्रदापिता. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे बीज प्रदान करणारे पिता आहेत आणि त्यांच्या प्रेमाद्वारे ते या जन्ममृत्यूच्या निराशाजनक जगतात आशा देण्याकरता आविर्भूत होतात. निस्वार्थी सेवा ही शुद्ध भक्ती प्राप्त करण्यासाठीचे मूल्य आहे. आपणाला कथा माहीतच आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्ण पूर्ण अंधार असलेल्या प्रहरी मध्यरात्री का प्रकट झाले? मुसळधार वादळी पावसात श्रीकृष्ण आपल्याला प्रकाश देण्याकरता, आश्रय, दिलासा आणि स्नेह देण्याकरता प्रकट झाले. श्रीकृष्ण आपल्याला स्वातंत्र्य देण्याकरता गुलामगिरी असलेल्या बंधनकारक अशा तुरुंगाच्या कोठडीत अवतरले. श्रीकृष्ण आपल्याकरता प्रेम आणि करुणा आणण्याकरता लोभ, मत्सर आणि द्वेषाचे प्रतीक असलेल्या कंसाच्या निवासस्थानी मथुरेत प्रकटले. देवकी आणि वसुदेव श्रीकृष्णांनी आपल्या जीवनात प्रवेश करण्यासाठी आपल्या हृदयात प्रकट होण्यासाठीची पात्रता स्पष्ट करतात. खरोखर निस्वार्थी सेवाभाव त्यांनी त्यांच्या जीवनात प्रदर्शित केला. दोघांचा विवाह सोहळा पार पाडल्यानंतर कंस जेव्हा देवकी आणि वसुदेवांना आपल्या रथात बसवून वसुदेवांच्या घरी जात होते, तेव्हा एक अनिष्ट सूचक आकाशवाणी झाली की, हे कंसा, तुझी बहीण देवकी हिचा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचे कारण ठरेल. अशा प्रकारे देवकी आणि वसुदेव यांना समजले की त्यांचा पुत्र म्हणून जन्माला येणे ही भगवंतांची इच्छा आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत भगवंतांच्या आविर्भावाचे कारण बनण्यास स्वेच्छेने तयार होते. देवकी आणि वसुदेवाच्या 6 मुलांची एकामागून एक अतिशय निर्दयीपणे राक्षसी आणि दुष्ट कंसाने हत्या केली.
देवकी आणि वसुदेव यांना विनाकारण मुले होत नव्हती. त्यामागे विशिष्ट उद्देश होता. 8वा पुत्र भगवान श्रीकृष्ण या जगात अवतरित होतील आणि म्हणूनच भगवंतांची योग्य प्रकारे सेवा करण्यासाठी जर त्यांच्या स्वतःच्या मुलांची हत्या स्वतःच्या डोळ्यादेखत होण्याची शोकांतिका त्यांनी सहन करणे गरजेचे होते, तर त्यासाठी ते स्वेच्छेने तयार होते. श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी अशी निस्वार्थी सेवा हेच श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तीचे मूल्य आहे. हे आपल्या प्रेमाचे प्रकटीकरण आहे, ज्याद्वारे श्रीकृष्ण स्वतःला आपल्या अंतःकरणात प्रकट करतात. अर्थात देवकी आणि वसुदेवांनी या गुणाचे कमालीचे प्रदर्शन केले. परंतु श्रीकृष्णांनी ज्या भावनेविषयी सांगितले आहे ती भावना म्हणजे भगवत भावनेच्या आत्मसाक्षात्काराचे मूल्य होय. भक्त्या माम अभिजानन्ति यावद यश्चास्मी तत्वतः. भगवद्गीतेत 18.55 श्रीकृष्ण स्पष्ट करतात की मी एखाद्याच्या भक्तीनुसार प्रकट होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. श्रीकृष्णांची फळविक्रेतीसोबतची लीला. जेव्हा श्रीकृष्ण गोकुळात राहणारे लहान मुलगा होते तेव्हा ते त्यांची माता यशोदा मैयाला घराकरिता विविध वस्तू खरेदी करताना पाहत होते. तुम्हाला माहीतच आहे की त्या काळी रुपयांच्या नोटा नव्हत्या, तर वस्तूंची देवाणघेवाण होत असे. वृंदावनातील रहिवासी व्रजवासी धान्य पिकवत असत. त्यांच्याकडे गाईचे दूध असे. याशिवाय त्यांना जे काही लागेल ते या संपत्तीच्या बदल्यात घेत असत. तर एके दिवशी एक स्त्री व्रजभूमीत आली. ती फळं विक्रेती होती आणि ती हाका मारत होती, जर कोणाला माझ्याकडची फळे हवे असतील तर या. त्यावेळी गोपाळ लहान मुलगा होते. त्यांनी यशोदा मैयाची नक्कल करत आपल्या मुठीत धान्य घेतले आणि ते फळ विक्रेतीकडे धावत निघाले. परंतु पळता पळता त्यांच्या छोट्याशा बालकाप्रमाणे असलेल्या हातातून धान्य सांडून जात होते. इतक्यात ते हसत मुखाने त्या फळविक्रेतीजवळ येऊन म्हणाले, मला फळे विकत घ्यायची आहेत. त्यांच्या हातात गव्हाचे केवळ काही दाणे शिल्लक होते. फळविक्रेतीला श्रीकृष्णांबरोबर व्यवसाय करायचा नव्हता. तिला श्रीकृष्णांना प्रसन्न करायचे होते. कधीकधी धार्मिक जीवनात आपण देवाकडे जातो, पूजा अर्पित करतो, मंत्रजप करतो, यज्ञाचे आयोजन करतो, दान देतो, कारण आपल्याला त्या बदल्यात काहीतरी हवे असते. हे भगवंतांशी व्यावसायिक करार असल्याप्रमाणे असते. जर तुम्ही हे केलेत तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल, परंतु ते नाशवंत आहे, त्यामुळे आपले समाधान होणार नाही. परंतु ही फळविक्रेती भौतिकदृष्ट्या उत्तम व्यावसायिक व्यवस्थापनाच्या सर्व नियमांच्या विरुद्ध गेली. तिने विचार केला, श्रीकृष्ण इतके सुंदर बालक आहेत, मी केवळ यांना आनंद देऊ इच्छिते, केवळ प्रसन्न करू इच्छिते. आणि तिने तिच्याकडील सर्वात चांगले पिकलेले फळ घेऊन त्यांच्या हातात मावणार नाही एवढी फळे त्यांना दिली. श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न झाले आणि ते फळ खाण्यासाठी घरी धावत गेले. फळविक्रेतीने वळून आपल्या टोपलीकडे पाहिले तर ती टोपली अत्यंत मौल्यवान अशा अलौकिक रत्नांनी भरलेली तिने पाहिली. परंतु ती काही सामान्य रत्ने नव्हती, तर ती सर्वोच्च संपत्तीचे म्हणजेच प्रेमभक्तीचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा आपण आपल्याजवळील सर्वोत्तम गोष्ट त्यांना समर्पित करतो तेव्हा श्रीकृष्ण आपल्या हृदयातून आपल्याला प्रेमभक्तिरूपी ऐश्वर्य प्रदान करतात. आपण जे काही करतो ते जर केवळ प्रेमाने आणि भक्तिभावाने श्रीकृष्णांना अर्पित केले तर
जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील कोणीही ही सर्वोच्च संपत्ती प्राप्त करू शकतो. जन्माष्टमी उत्सवाचा खरा अर्थ आहे यत् करोषि यदा अश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. हे कौंतेया, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. अर्जुन एक लष्करी व्यक्ती होता. तो एक योद्धा होता. भगवंतांच्या भक्तीत सर्वात कमी समर्पित करता येणारा संभाव्य पेशा म्हणजे लोकांचा वध करणे. परंतु समाजात सर्व वर्णांची आवश्यकता आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांकडून केवळ विनम्रपणे श्रवण करून श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्णांच्या इच्छेशी सुसंगत भावनेने योद्धा म्हणून आपला पेशा समर्पित करण्याची कला आत्मसात करून जीवनाचा उद्देश पूर्ण केला. एका बाजूला दुर्योधन आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन. ते दोघेही धनुष्यबाण मारणारे होते. दोघेही रथारूढ होते. दोघेही सैनिकांची व्यूहरचना करत होते. परंतु दुर्योधनाने केलेले प्रत्येक गोष्ट त्याला अधिकाधिक बंधनात अडकवत होती, कारण तो स्वार्थाने आणि लालसेने प्रेरित झाला होता. अर्जुनाने देखील दुर्योधनाप्रमाणेच सर्व गोष्टी केल्या, परंतु फरक काय होता? फरक होता त्याच्या जाणीवेचा. श्रीकृष्णाच्या इच्छेशी एकरूप होऊन तो त्यांना सर्वस्व अर्पण करत होता आणि त्यामुळेच त्याने जे काही केले त्याने त्याला स्वातंत्र्य, मुक्ती आणि शुद्ध प्रेमाच्या परमोच्च स्थितीच्या जवळ नेले. जन्माष्टमीच्या या पवित्र दिवशी जगात श्रीकृष्णांचा आविर्भाव साजरा करण्याचा दिवस म्हणजे जीवनाची परिपूर्णता, परम ऐश्वर याच जीवनकाळातच कसे प्राप्त करावे हे शिकवणारा दिवस. श्रीकृष्णांकडून श्रवण करून, भगवंतांच्या प्रामाणिक भक्तांचा संग करून, साधना करून, हरिनामाचा जप करून, पूजा अर्चना करून, जन्माष्टमीसारखे पवित्र दिवस साजरे करून अर्जुनाप्रमाणे जर आपण प्रेम आणि भक्तीने प्रेरित होऊन दिव्य चेतनेत कार्यरत राहिलो तर आपण आपल्या चेतनेमध्ये एक मजबूत आध्यात्मिक पाया विकसित करतो, ज्याद्वारे आपण या जगापलीकडे जाऊ शकतो. आपल्या जीवनात श्रीकृष्णांचा धावा करणे शास्त्रात सांगितले आहे. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. चैतन्य चरितामृत आदिलीला 17.22. श्रीकृष्ण जरी 5000 वर्षापूर्वी मथुरेमध्ये अवतरले होते तरी या अंधकारमय जगात प्रकाश आणण्यासाठी, अराजकतारूपी मुसळधार पावसाला आश्रय देण्यासाठी, अहंकाराच्या तुरुंग कोठडीतून मुक्ती देण्यासाठी, आपल्या हृदयातील लोभ मत्सररूपी राक्षसी कंसाचा वध करण्यासाठी आणि आपले शाश्वत नैसर्गिक प्रेम पुन्हा जागृत करण्यासाठी जेव्हा जेव्हा जिथे जिथे त्यांचे प्रामाणिक भक्त त्यांच्या पवित्र नामाचा जप करतात तेव्हा ते प्रकट होतात. श्रीकृष्णांची सर्व शक्ती, कीर्ती त्यांच्या नावात आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांचे प्रामाणिक भक्त हरे कृष्ण नावाने आक्रंद करतात तेव्हा ते अवतरित होतात. 500 वर्षापूर्वी अवतार घेतलेल्या श्रीकृष्णांचा अवतार असलेल्या भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची ही एक मोठी भेट आहे की आपण सर्वजण भक्तांच्या सहवासात त्यांच्या पवित्र नामाचा उच्चार करून कृष्णप्रेमाची परिपूर्णता, श्रीकृष्णांची भक्ती, परममुक्ती प्राप्त करू शकतो. त्यामुळे जन्माष्टमी साजरी करणे म्हणजे केवळ 5000 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचे स्मरण करणे नव्हे, तर आपल्या जीवनात श्रीकृष्णांचे आगमन आज घडवून आणणे होय. सर्वोच्च संधी आपल्या हातात आहे. प्रामाणिक जीवात्म्यांच्या सहवासात जेव्हा आपण श्रीकृष्णांचा नामाचा जय जयकार करतो. जन्माष्टमी इथेच होईल. अगदी याच खोलीत श्रीकृष्ण अवतरतील आणि अशी संधी प्राप्त करणे हे आपले परम सौभाग्य आहे. म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन हात जोडून प्रार्थनापूर्वक महान भावनेने
श्रीकृष्णांनी आपल्या जीवनात प्रकट होण्यासाठी या संकटग्रस्त जगात प्रकट होऊन प्रकाश, आशा आणि प्रेम प्रदान करण्यासाठी त्यांचा धावा करूया. आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करू इच्छितो. हरे कृष्ण.